श्री स्वामी समर्थ. मकर राशींच्या माझ्या सर्व जातकांनो, जर तुम्हाला आजवर असं वाटत होतं की तुम्ही सतत कष्ट करताय, अहोरात्र मेहनत करताय, पण त्याचं योग्य फळ तुम्हाला मिळत नाही आहे, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला मकर राशीच्या आयुष्यात येणाऱ्या एका अशा प्रचंड मोठ्या आणि सकारात्मक बदलाबद्दल सांगणार आहे, जो तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर मकर राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आता स्वराशीत विराजमान झाला आहे. आणि जेव्हा शनी आपल्या स्वतःच्या घरात असतो, तेव्हा तो कोणावरही अन्याय होऊ देत नाही. आजवर तुम्ही जे काही कष्ट उपसले आहेत, ज्या रात्री जागून काढल्या आहेत आणि ज्या अडचणीचा सामना केला आहे, त्या सगळ्या मेहनतीचं चीज आता खऱ्या अर्थाने होणार आहे. लक्षात ठेवा, हा बदल काही एका रात्रीत नशिबाने मिळालेली लॉटरी नाही, तर तुम्ही स्वतःच्या घाम गाळून कमवलेल्या कष्टाचंही हक्काचं फळ आहे. यासोबतच मंगळ ग्रहाची अत्यंत शुभ आणि शक्तिशाली दृष्टी तुमच्या थेट भाग्यस्थानावर पडत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले मार्ग एकदम मोकळे होणार आहेत. विशेषतः जर तुमचे प्रॉपर्टी, जमीन जुमला, घर खरेदी किंवा कोर्ट कचेरीशी संबंधित काही व्यवहार दीर्घ काळापासून अडकलेले असतील, तर आता ते सर्व व्यवहार अचानक मार्गी लागतील आणि तुम्हाला त्यात प्रचंड मोठा आर्थिक फायदा होताना दिसेल. आजवर करिअरच्या क्षेत्रात जर तुम्हाला कोणी अंडरडॉग समजून बाजूला फेकून दिलं असेल, तर आता तुमची खरी वेळ आली आहे, कारण तुम्ही सरळ लीडरच्या भूमिकेत प्रवेश करणार आहात. ज्या लोकांनी आजवर तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, ज्यांनी तुम्हाला कायम कमी लेखलं, आज तेच लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी, मदत मागण्यासाठी आणि तुमच्याशी सहकार्य करण्यासाठी स्वतःहून तुमच्या मागे मागे फिरतील. ज्यांनी तुमच्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी उत्सुक असतील आणि हा बदल पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास 1000 पटीने वाढेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल किंवा नवीन सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर व्यावसायिक क्षेत्रात नवीन पार्टनरशिप आणि अत्यंत फायदेशीर डीलचे मोठे योग जुळून येत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमालीची मजबूत होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा सरकारी नोकरीच्या शोधात रात्रंदिवस अभ्यास करत आहेत, त्यांना या काळात त्यांच्या कष्टाचे अप्रतिम यश मिळण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. कौटुंबिक आयुष्याबद्दल सांगायचं तर आजवर तुमच्या डोक्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचं प्रचंड ओझं आता हळूहळू हलकं होणार आहे आणि तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी खऱ्या अर्थाने फळाले येतील. 40 आणि 50च्या पलीकडे असलेल्या घरातील ज्येष्ठांचा सल्ला तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. जर तुमच्या किंवा तुमच्या घरातील कोणाच्या विवाहाच्या बाबतीत, स्थळ जमण्याच्या बाबतीत काही कारणाने उशीर होत असेल, तर तो अडथळा दूर होऊन विवाहाच्या गोष्टी आता वेगाने पुढे सरकतील आणि योग्य जोडीदाराची साथ तुम्हाला लाभेल. या काळात तुमची मानसिक ताकद एवढी वाढेल की कोणतंही कठीण संकट आलं तरी तुम्ही त्याला हसतमुखाने सामोरे जाल आणि विजय मिळवाल. तुमचे जुने शत्रू जे तुम्हाला अडकवण्याचा कट रचत होते, ते स्वतःहून माघार घेतील आणि तुमचा मार्ग साफ करतील. नोकरी करणाऱ्या मंडळींना अचानक पगारवाढ किंवा पदोन्नती बातमी मिळून मोठी सरप्राईज भेट मिळू शकते. कामाच्या ठिकाणी बॉस आणि वरिष्ठांसोबत असलेले जुने मतभेद पूर्णपणे मिटून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. तुमच्या संकल्पना आणि कल्पकता आता सर्वांसमोर येईल, ज्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये एक नवीन ओळख आणि सन्मान मिळेल. व्यवसायात नवीन गुंतवणूकदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी कायमच्या दूर होण्यास मदत होईल. आर्थिक ओघ वाढल्यामुळे जुनी घेतलेली कर्जे फेडणे आता तुम्हाला सहज शक्य होणार आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची किंवा नोकरी करण्याची इच्छा असलेल्या मकर राशींच्या तरुणांना या काळात सुवर्ण संधी चालून येईल. शेअर बाजार किंवा ट्रेडिंगमध्ये काम करणाऱ्यांनी मात्र काही गडबड न करता अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच पावले टाकावीत. तुमच्या बोलण्यात एक वेगळाच प्रभाव आणि आत्मविश्वास निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्या ऐकण्यासाठी स्वतःहून थांबतील. कुटुंबात लहान मुलांच्या प्रगतीमुळे आणि त्यांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील धार्मिक कार्य किंवा पूजेचे आयोजन होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून जाईल. नातेवाईकांमध्ये तुमच्या शब्दाला एक वेगळे वजन प्राप्त होईल आणि लोक महत्त्वाच्या निर्णयामध्ये तुमचे मत विचारतील. ज्या मित्रांनी पूर्वी कठीण काळात तुम्हाला सोडून दिले होते, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊन ते पुन्हा तुमच्याशी संपर्क साधतील. पण मंडळी, जिथे एवढा मोठा शुभ काळ येतो, तिथे काही गोष्टींची सावधगिरी बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं.
कारण राहू ग्रहाची नजर तुम्हाला काही मोहात पाडू शकते. राहूच्या प्रभावामुळे पटापट पैसे कमवण्याच्या नादात कोणत्याही शॉर्टकट किंवा फसव्या स्कीमच्या मोहात अजिबात पडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. ऑनलाईन फ्रॉड किंवा अज्ञात कॉल्सवर विश्वास ठेवून स्वतःची गुप्त माहिती किंवा पैसे कोणालाही शेअर करू नका. तसेच भूतकाळात घडून गेलेले जुने वाद उकरून काढणे पूर्णपणे टाळा, कारण त्यामुळे शांत असलेल्या पाण्यात पुन्हा खडे पडू शकतात. सहकाऱ्यांशी बोलताना किंवा नातेवाईकांसोबत संवाद साधताना शब्दाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करा. उगाचच गैरसमज वाढू देऊ नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर या काळात आंधळा विश्वास ठेवून मोठी आर्थिक गुंतवणूक करू नका. आधी पूर्ण चौकशी करा आणि मगच पुढे पाऊल टाका. नवीन करार किंवा कागदपत्रावर सही करताना प्रत्येक ओळ व्यवस्थित वाचून आणि समजावून स्वाक्षरी करा. अति उत्साहाच्या भरात कोणालाही मोठे आर्थिक वचन किंवा जामीन राहण्याची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं तर या काळात सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा पायांच्या दुखण्याचा त्रास उद्भवू शकतो, त्यामुळे आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्या. थंडीच्या दिवसात किंवा बदलत्या वातावरणात शरीराला पुरेसा आराम द्या आणि व्यायामाची साथ अजिबात सोडू नका. पाठीत दुखापत किंवा मणक्याचा त्रास असलेल्या लोकांनी वजन उचलताना विशेष दक्षता घ्यावी. रात्री उशिरापर्यंत जागणे आणि अपुरी झोप घेणे यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वेळेवर झोपण्याची सवय लावा. मकर राशींच्या लोकांचा स्वभाव मुळातच जरा कडक आणि गंभीर असतो, पण या काळात जास्त कठोरपणा किंवा एकांकीपणा न बाळगता आपल्या जवळच्या माणसांशी मन मोकळेपणाने बोला. तुमच्या भावना मनात दाबून न ठेवता जोडीदाराशी व्यक्त करा. यामुळे तुमच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम अधिक घट्ट होईल. मुलांवर सतत रागवण्याऐवजी त्यांच्या मित्रासारखे बनून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. वाहने चालवताना घाई गडबड करू नका आणि वेगावर नियंत्रण ठेवून सर्व वाहतूक नियमाचे तंतोतंत पालन करा. आर्थिक आवक चांगली असली तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर भर द्या. हा शुभ काळ अधिक फलदायी व्हावा यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय रोजच्या आयुष्यात नक्की करा. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला श्रद्धेने पाणी अर्पण करा किंवा जवळच्या मंदिरात जाऊन हनुमानाला तिळाचं तेल आणि रुईची माळ अर्पण करा. शनिवारी संध्याकाळी शनिदेवाच्या मंत्राचा जप करा किंवा शनी चालिसाचे पठण करा. यामुळे मनात प्रचंड शांतता लाभेल. गरजू आणि गरीब लोकांना काळे तीळ, छत्री किंवा अन्नाचे दान केल्यास शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायम राहील. दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात केल्यास आरोग्यात सुधारणा होईल आणि ऊर्जा वाढेल. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता ठेवा आणि संध्याकाळी तेथे तुपाचा दिवा लावा. यामुळे लक्ष्मीचा वास राहील. संकटाच्या वेळी घाबरून न जाता संयमाने कुलदेवताचे स्मरण ठेवा. विजय तुमचाच असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या राशीचे अनुभव काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. तुमच्या सर्व मकर राशींच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.